नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. आज तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. तुमचा जोडीदार आज गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची अधिक काळजी घेईल आणि त्यांनाच जास्त महत्त्व देईल. ठराविक काळाने येणारा मानसिक, शारीरिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तुमच्या शरीराची प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण विश्रांतीची गरज आहे. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. उपाय: पलंगाच्या चारही पायामध्ये तांब्याचे खिळे लावणे आरोग्यासाठी चांगले असेल. वृषभ राशी. तुमच्या प्रेम जीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. आज कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ खराब होऊ शकतो. तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी खास खरेदी करेल. नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल, म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका. थोडी विश्रांती घ्या आणि आजच्या भेटीगाठीच्या वेळा पुढे ढकला. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकाल, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. स्वतःची प्रशंसा करण्यात वेळ घालवू नका. त्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करा आणि आयुष्याचे मर्म जाणून घ्या. उपाय: संतांना जेवण देऊन सन्मानित करणे आरोग्यासाठी फायदेशीर असेल. मिथुन राशी. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू आज तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या योजनाबद्दल सर्वत्र बडबड करत राहाल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील आणि एक चकित करणारी भेटवस्तू देखील मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज एक उत्तम संध्याकाळ व्यतीत करणार आहात. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. कंटाळवाण्या आणि धीम्या अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील. उपाय: दुर्गा मंदिरात बदाम चढवा आणि बदामाचा अर्धा हिस्सा घरी परत आणा. उत्तम व्यवसायासाठी बदामाला निळ्या कपड्यात गुंडाळून ठेवा. कर्क राशी. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामाचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणावाचे मळभ असेल. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता.
परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या नाकारल्या तरी तो दुखावला जाण्याची शक्यता आहे. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलू शकता. तुमची कृती प्रशंसनीय अशीच ठेवा, त्यातून तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. उपाय: व्यवसाय आणि करिअर त्वरित आणि निरंतर वृद्धीसाठी आईसारखी व्यक्ती आणि म्हाताऱ्या महिलेला सन्मान आणि स्नेह द्या. सिंह राशी. भागीदारी तत्वावर व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो, पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत, तर ते आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. परंतु अचानक काही काम येण्याने असे होऊ शकणार नाही. आजवर दबून राहिलेले सुप्त प्रश्न उभे राहिल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. आज कोणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे भांडण होऊ शकते. तुमचे जोडीदार आणि भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. उपाय: घरामध्ये लाल रंगाची वनस्पती लावून त्याची काळजी घेतल्याने आरोग्य चांगले राहील. कन्या राशी. घरातील सणांचे उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कोणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. आपल्या उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. तोलामोलाच्या व्यक्तीशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकात अधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. दुसऱ्यांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. उपाय: सकाळी उठल्या उठल्या ओम हनुमंते नम:चा 11 वेळा उच्चार केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. तूळ राशी. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकाल, परंतु चिंता करू नका. वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. क्रिएटिव्ह व्यक्तींना आपल्या कामात जोडून घ्या आणि आपल्या कल्पना देखील मांडा. वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणे गरजेचे आहे. ही गोष्ट तुम्ही आज चांगल्या प्रकारे जाणता, परंतु त्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या घरच्यांना पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही. कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे त्रासून जाल, परंतु तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. आज तुमची काही चलसंपत्ती चोरी होऊ शकते, म्हणून जितके शक्य असेल याची काळजी घ्या. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे
आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूडमुळे आपल्यासमोर त्यांच्या सर्वांना आनंद आणि सुख मिळेल. उपाय: पांढऱ्या चंदनाचा टिळा लावल्याने आरोग्य चांगले राहील. वृश्चिक राशी: तुम्ही जे कराल ते परिपूर्ण पद्धतीने कराल, म्हणून तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना चांगले काम करून दाखवा आणि तुम्ही किती सक्षम आहात हेही दाखवून द्या. निकटच्या सहकाऱ्यांशी अनेक मतभेद झाल्याने दिवस तणावात जाईल. आज दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. ज्यांची किंमत वाढत जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. कुटुंब, मुले आणि मित्रमंडळी सोबत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना शेअर करण्यासाठी चांगला काळ नाही. उपाय: वेळोवेळी आपल्या प्रियकरला लाल कपडे भेट द्या, यामुळे प्रेमसंबंधामध्ये वाढ होते. धनु राशी: प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे, परंतु आजचा दिवस असा आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल. उच्च कॅलरी असणारा आहार टाळा. आपल्या व्यायामाबद्दल प्रामाणिकपणा असू द्या. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. आपल्या जोडीदाराबरोबर घरगुती प्रलंबित कामे संपवण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा. दर दिवशी कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. उपाय: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दूध, दही, पांढरे फूल दान करा. मकर राशी: मान्यवर, श्रेष्ठ व्यक्तीबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुमच्या काहीशा उदासवाण्या वैवाहिक आयुष्यावरून तुमचा जोडीदार तुमच्यावर भडकेल. मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्वांना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दानपुण्यही केले पाहिजे, कारण त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल. उपाय: तांब्याच्या चेनमध्ये टाकलेल्या रुद्राक्षाला घातल्याने प्रेमसंबंध चांगले राहतील. कुंभ राशी: तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल.
पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात उपाय योजू शकाल. आज तुम्ही एकटा वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकता, पण तुम्ही एकटे असाल परंतु शांत नाही. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. आज तुमचा जोडीदार त्याची सुस्वभावी बाजू दाखवेल. बाहेरील कामकाज तुम्हाला दमवणूक करणारे आणि ताणतणावाचे असेल. आज आर्थिक पक्ष चांगले राहील, परंतु यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. मुलाकडून एखादी थरारक बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रेमजीवनात नवीनता येईल. तुमचा जीवनसाथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अशात कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. उपाय: एक गाय दान करा आणि आपले आरोग्य उत्तम बनवा. मीन राशी. कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी आपल्या घरच्यांसोबत काही सिनेमा पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ होईल. अंगदुखीची दाट शक्यता आहे. शारीरिक ताण घेऊन काम करणे टाळा, कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी देईल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. उपाय: देवावर विश्वास ठेवा आणि मनोवैज्ञानिक हिंसापासून स्वतःला रोखून ठेवा. त्यामुळे चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत होईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.